आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुका आता राजगड नावाने ओळखला जाणार। फडणवीसांच्या सूचनेनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, राजगड नावाला केंद्र सरकारचीही मान्यता। सीएचडीएसचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल, निवडणूक आयोगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल। मतदारांची चुकीची आकडेवारी ट्विट केल्याबद्दल संजय कुमार यांनी यापूर्वीच माफी मागितली। आजपासून तुळजाभवानीचे गाभाऱ्यातील दर्शन पुन्हा सुरू। जीर्णोद्धाराच्या कामामुळे दर्शन बंद होतं। अभिषेक आणि इतर धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील। दिवाळी छठपूजेदरम्यान रेल्वे 12,000हून अधिक विशेष गाड्या चालवणार। बिहारसाठी वंदे भारतसह 4 नवीन अमृत भारत सोडण्याची घोषणा। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार। ग्रामविकास विभागाकडून स्थानिक प्रशासनाला कारवाईचे आदेश। भटक्या कुत्र्यांना उचलण्यासाठीच्या दिल्ली पालिकेच्या परिपत्रकाविरोधात याचिका, याचिकेवर तातडीच्या सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार। मुंबई गोवा महामार्गावर 10 आरोग्य पथकं तैनात। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी खबरदारी। 23 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर दरम्यान 10 वेगवेगळ्या ठिकाणी पथकं असणार। आशिया कप स्पर्धेत भारत पाकिस्तानचा सामना होण्याचा मार्ग मोकळा। आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघ सहभागी होणार, भारतीय क्रीडा मंत्रालयाकडून स्पष्ट। हिंदुस्थानी भाऊस सोशल मीडियावर अकाउंट कायमस्वरूपी बंद करा। मुंबईच्या संतोष घोलप यांची कोल्हापूरच्या सायबर पोलिसात तक्रार। कोल्हापूरकरांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी।